जर मित्रांनो तुम्ही आज माझ्या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण तुम्हाला अशाच मेन माहित्या ह्या चॅनलवरती आणि रोमॅन्टिक बातम्या ह्या चॅनलवरती पाहायला भेटणार आहेत। तर आधी चॅनलला सबस्क्राईब करा, कारण चॅनल परत हरवून जाईल। MBBSच्या विद्यार्थिनीसोबत प्रेम, शरीर संबंध आणि धोका, पोलिसांनी आरोपीला फरफटत नेले। बिहारच्या जिल्ह्यातील ही घटना आली आहे। बिहारच्या एका जिल्ह्यातील ही घटना दुःखद आहे। येथे एका भावी डॉक्टरची प्रेम प्रकरणातून फसवणूक करण्यात आली होती। पीडितेने माहिती देताच स्थानिक पोलिसांनी डॉक्टरला अटक केली आहे। खरं तर एका MBBS विद्यार्थीने डॉक्टरवर लग्नाच्या बहाण्याने 2 वर्षापासून लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला होता। अतुल शेखर असे या आरोपी डॉक्टरचे नाव आहे। दरम्यान आरोपी डॉक्टर अतुल शेखर हा मेडिकल कॉलेज हॉस्पिटलच्या आधी येथील मध्ये तैनात होता। तेथे वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या पीडितेसोबत त्याची भेट झाली होती। भेटीनंतर दोघांचा संवाद वाढला आणि त्यांनी मैत्री केली। हळूहळू त्यांची जवळीक वाढू गेली। लग्नाचे आमिष दाखवून 2 वर्ष अत्याचार केले। पीडितेने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार डॉक्टर अतुल शेखरने लग्नाचे आमिष दाखवून 2 वर्ष तिच्यावर अत्याचार केला। दरम्यान पीडित मुलीने आरोपी डॉक्टरवर लग्नासाठी दबाव टाकला असता तिला बिहार येथील एका मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले। डॉक्टरने पीडितेशी बोलणे देखील बंद केले होते। यानंतर पीडितेने हईयापूर पोलीस ठाण्यात अत्याचाराचा गुन्हा दाखल केला। गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी पीडित मुलीसह आरोपी डॉक्टर जिथे होता ते हॉस्पिटल गाठले। मात्र पोलिसांना पाहताच आरोपीने लपण्याचा प्रयत्न केला। आरोपी डॉक्टर हॉस्पिटलच्या केबिनमध्ये घुसला। बराच वेळ वाट पाहूनही आरोपी बाहेर न आल्याने पोलिसांनी केबिनमध्ये जाऊन त्याला बाहेर आणले। आरोपीला फरफटत नेले। दरम्यान डॉक्टर हॉस्पिटलमधून बाहेर जाण्यास तयार नव्हता। मग संतापलेल्या पोलिसांनी त्याला फरफटत बाहेर आणले आणि रुग्णालयातून अटक केल्याची माहिती दिली। पोलीस टीमसोबत आलेल्या AIS बबिता कुमारी आणि सांगितले की MBBSच्या विद्यार्थीने डॉक्टर अतुल शेखर यांच्यावर अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे। त्यानंतर मुझफ्फरपूर पोलीस आरोपी डॉक्टरला अटक करण्यासाठी पोहोचले होते। पोलिसांनी आरोपीला अटक केली असून आता पुढील कारवाई सुरू आहे। जर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो।